मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातील उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आपल्याला आंदोलनकर्त्यांची आझाद मैदानामध्ये ही सकाळच्या सुमारास गर्दी पाहायला मिळत आहे। रात्री या ठिकाणी मंडप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। आंदोलकांच्या सोयीसाठी हा मंडप टाकण्यात आलेला आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला ही आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील अद्यापही झोपेत आहेत, मात्र त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती आंदोलकांनी केलेली आहे आणि सकाळच्या सुमारास आपल्याला आंदोलकांची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आरक्षणासंदर्भात या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे। खरं तर मुंबईतील रस्ते जे आहेत ते 12 वाजेपर्यंत खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि असं असताना देखील आझाद मैदान परिसरामध्ये मंडप टाकण्यात आलेला आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। आज गौरी गणपतींचं देखील विसर्जन होणार आहे आणि त्यामुळे आणखीन जे आंदोलक आहेत ते मुंबईत येण्याची शक्यता आहे। विशेष करून महिला वर्ग जो आहे तो देखील मुंबईत येण्याची शक्यता आहे आणि गावाच्या गावे खाली होऊन मुंबईत हे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जे आहेत ते धडकण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।